अरे आता मी त्या रिचमंडला गेलो होतो, मला लाज वाटली. त्या रिचमंडच्या मध्ये अख्खं भारतीय गोष्टींचं दालन आहे. तुला सांगतो याच्यापेक्षा साधारणतः दुप्पट मोठा असा संगमरवराचा मोठा हॉल कापून नेलाय त्यांनी. अरे बापरे. बापरे. रिचमंड मध्ये इथून त्या हॉलचे तुकडे केले. जो अख्खा संगमरवरी होता, ज्याच्यामध्ये काही राजा बसत असेल, राणी बसत असेल आणि 2-4 कोण बसत असतील लोक, ते कापून नेलंय त्यांनी आणि तिकडे जोडलंय. त्यातही मोठी टेरिफिक गोष्ट तुला सांगतो, आपल्याकडे पूर्वी जे भरत मुनींच्या काळामधलं जे शास्त्रीय संगीत होतं, त्यातल्या रागरागिणी ज्या होत्या त्यांची हस्तलिखित आहे आणि ती तिथे लावली आहे आणि त्याच्यातल्या बंदिशी त्याचे सूर असे दिलेत आणि कडेला डेमॉन्स्ट्रेशन आहे केलेलं. ते राग गायले. त्यांनी मला सांगितलं की थांबा हे ऐका, हे लागतं बरं का. एक राग त्यांनी लावला, त्या सावनी शेंडेचं गाणं लागलं, तो तिने राग गायलाय त्याच्यामध्ये. आम्ही रडायला लागलो. तिथे रिचमंड मध्ये जाऊन हे मला बघायला मिळतंय, ऐकायला मिळतंय. तलवारी म्हणू नकोस, महाराजांच्या गोष्टी म्हणू नकोस. अरे हे कशाचं प्रतीक आहे? आमचं चोरून दिलं. अरे पण तुमच्याकडे आहे त्याची काय धन लावले तुम्ही, त्याचं काय केलंय तुम्ही? तर हे शिकवायला लागतं ना समाजाला. नुसते गड किल्ले चांगले पाहिजेत हे म्हणून होत नाही. त्याच्या संवर्धनासाठी समाज घडवावा लागतो ना. हे एका दोघांचं काम नाहीये, हे अख्खा समाज त्यासाठी तयार करावा लागतो ना. ते कुठे आहे? ती प्रोसेसच थांबली आपली.